हो नमस्कार. आज या व्हिडिओच्या चित्रीकरणासाठी दिल्लीमध्ये 15 दिवसापूर्वी क्रांतिकारक ठरलेल्या जंतर मंतर मैदानावर मी उभा आहे. खरं म्हणजे आंदोलनाच्या काळातच मला जायचं होतं, पण मी जाऊ शकलो नाही. दिल्लीमध्ये माझे एक फ्रान्सचे मित्र आहेत जेवण, ते फ्रान्सहून आलेले आहेत आणि आपल्या देशातल्या महाराष्ट्रातल्या दलितांच्या समग्र जीवनाचा, परिवर्तनाचा, सामाजिक विषयाचा ते अभ्यास करत आहेत. त्याचं मला खूप कौतुक आहे. ते कौतुक करण्यासाठी पण मी इथे आलो होतो आणि मग जंतर मंतरवर आलो. आता माझ्या मागे जंतर मंतरचं मैदान आहे. तिथे हजारो युवक, ज्यांना सर्वोच्च न्यायालयाने झुरळा असं नाव दिलं, ते इथे जमलेले होते आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी ते जमले होते. त्यांच्यावर खूप लाट्या चालल्या, अश्रुधुराची नळकांडी फोडली गेली, त्यांना अटक झाली, ते जखमी झाले आणि शेवटी मंत्र्यांनी राजीनामा दिला आणि आता हे आंदोलन थांबलेलं आहे. कोणतंही महायुद्ध होतं तेव्हा ते जिथे होतं तिथे काही खुणा तयार होतात, फुटप्रिंट्स तयार होतात, प्रिंट्स तयार होतात. त्या काय तयार झाल्या असतील हे पाहणं आणि तुमच्यापर्यंत पोचवणं हा सुद्धा माझा एक उद्देश इथे येण्यामागं होता. मी म्हणालो, मोठा भूकंप होऊन गेला तर काही चिन्ह मागे राहतात, मोठी लढाई होऊन गेली चिन्ह मागे राहतात, मोठं युद्ध होऊन गेलं चिन्ह मागे राहतात. तर ह्या मैदानावर अशी चिन्ह कोणती मागे राहिलेली असतील जे आपल्याला दिसत नाही आहेत पण आहेत, ती अदृश्य आहेत, पण तुम्ही मनाचे डोळे उघडले की ती चिन्ह दिसतात. ह्या झुरळं आले आणि गेले असं नाही झालेलं. ते आले, ते गेले हे खरं असलं तरी त्यांनी या मैदानावर काही मेसेज आपल्यासाठी कोरून ठेवलेले आहेत. ते काय आहेत? गेली 10-12 वर्षे भारतातला लोकशाहीवादी नागरिक, स्वातंत्र्यप्रेमी नागरिक, समताप्रेमी नागरिक हा दबून गेलेल्या अवस्थेमध्ये होता. तो का दबला, कसा दबला, त्याला कुणी दाबलं याच्या खोलात जायचं कारण नाही, पण तो दबला होता. तो श्वास घेत होता, सोडत होता, पण सोडणाऱ्या श्वासातून व्यवस्थेच्या विषयी शब्द कधी येत नव्हते. कुणी बोलायचंच नाही आहे, कुणी व्यवस्थेला विचारायचंच नाही आहे. प्रश्न तर सगळे मेलेले होते, आंदोलनं मेलेली होती आणि व्यवस्थेने विरोधी पक्षमुक्त भारत तयार करण्याचा नारा दिलेला आहे. विरोधी पक्षमुक्त भारत याचा अर्थ काय? व्यवस्थेच्या विरोधी उठणारा आवाज बंद करायचा भारत तयार करायचा त्यांनी नारा दिलेला आहे. या बॅकग्राऊंडवर इथे हजारो युवक तळ हातावर जणू काही शीर घेऊन आल्यासारखे इथे जमा झाले. त्या सगळ्यांना माहिती होतं आपल्याला मारहाण होणार आहे, त्या सगळ्यांना माहिती होतं आपल्याला तुरुंग होणार आहे, त्या सगळ्यांना माहिती होतं आपल्याला जखमी करणार आहेत, त्या सगळ्यांना माहिती होतं अजून कसले कसले आपल्यावर आरोप लावणार आहेत. हे सगळं होऊनसुद्धा मला काही 4 दृश्य इथे दिसत आहेत, जे तुम्हाला कदाचित दिसणार नाहीत पण मला दिसत आहेत. एक दृश्य, एक खून, एक लोकशाहीमध्ये कितीही दबाव असला तरी माणूस आपला आवाज उठवू शकतो हे युवकांनी आपल्या कृतीतून दाखवलं. हे कुणाला पटतच नव्हतं. अरे आपले माध्यमं मुकी झाले, आपले लेखक विचारवंत मुकी झालेत, आपल्या चळवळी क्षीण झालेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या पोराने मेसेज काय दिला? यस देयर इज अ व्हॉइस, आवाज है, किसी किसी कोने से वो आता रहेगा, पण आवाज आहे, तो जिवंत आहे. हा पहिला मेसेज आणि लोकशाहीला बळकट करणारा हा मेसेज आहे. नंबर 2, सत्ता कितीही हत्तीसारखी असली, सत्ता कितीही मस्तवाल असली, सत्ता कितीही आरोगट असली तर 4 लोक एकत्र येऊ शकतात आणि सत्तेला प्रश्न विचारू शकतात. त्या विचारायच्या प्रेरणा, त्या विचारायची ऊर्जा, त्या विचारायचं धाडस ह्या सगळ्या झुरळांनी ह्या मैदानावर पेरून गेलेलं आहे. इथून पुढे असं लोकशाहीच्या रक्षणासाठी येणाऱ्या अनेकांना त्या पाऊलखुणा आणि त्यातली ऊर्जा दिसायला लागेल. तिसरी गोष्ट अशी
हा देश जर युवकांचा असेल तर ह्या देशामध्ये युवकांची स्पेस कुठे आहे, त्याची जागा कुठे आहे, त्याचे प्रश्न कोणते आहेत, ते सोडवण्याचे मार्ग कोणते आहेत, हे युवकाने इथे विचारलं. की हा युवक ज्याला मध्यमवर्गीय म्हटलं जात होतं, उच्च मध्यमवर्गीय म्हटलं जात होतं, हा आपल्या जगण्यात अडकलेला आहे असं म्हटलं जात होतं. ह्या सगळ्या कल्पनातून हे युवक बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं आम्ही देश आहोत, आम्ही नागरिक नाही आहोत, आम्ही देश आहोत, आम्ही संविधान आहोत. आणि तुमच्या माहितीकरता सांगतो, बाबासाहेबांचा एक आवडता विचारवंत कार्लाइल, त्याचं एक वाक्य पार्लमेंटमध्ये बाबासाहेबांनी कोट केलं होतं. ते वाक्य असं होतं, जन्माला येणारी प्रत्येक नवीन पिढी एक नवीन राष्ट्र असते आणि प्रत्येक नवीन राष्ट्र आपल्यासाठी एक नवीन संस्कृती आणि एक नवीन संविधान तयार करत असतं. मुलांनी हे सांगितलं. आम्ही इथे आलो, हा प्रारंभ आहे, हा शेवट नाही आहे, हा प्रारंभ आहे आणि आम्ही येऊ शकतो कोणत्याही परिस्थितीमध्ये. हा एक मेसेज त्यांनी दिलेला आहे. त्याची पाऊल खून तुम्हाला आपल्याला पाहायला मिळेल. चौथी एक पाऊल खून मला दिसते. भारतातला जो मध्यम वर्ग आहे, सुपर मध्यम वर्ग आहे, तो गेली अनेक वर्षे कोमात गेल्यासारखा आहे. तो पुढे बघत नाही, तो मागं बघत नाही, तो श्रमिकांच्या आंदोलनाला पाठिंबा देत नाही, तो स्वतः पण आंदोलन करत नाही, दुसऱ्याच्या आंदोलनावर काही भाष्य करत नाही. असा मध्यम वर्ग भारतामध्ये एक तयार झालेला आहे. त्याची आशा सोडून दिली होती आम्ही. त्याचा उपयोग काय? युजलेस क्लास. हा परिवर्तन घडवत नाही, हा चळवळी घडवत नाही, हा पाठिंबा देत नाही. असा हा जो मध्यमवर्गीय होता, तो आपल्या मुलांसाठी पोलिसांच्या लाट्या खात हे चक्रव्यूह भेदत भेदत तो त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा जंतर मंतरवर आलेला आहे. किती मोठी अचिव्हमेंट आहे. ज्याला मुका झालेला समाज आपण म्हणत होतो, तो आपल्या मुलांना पाठिंबा देण्यासाठी आपल्या छोट्या मुलाबाळासह स्वतःसह तो जंतर मंतरवर येऊन पोचलेला आहे. आणि जंतर मंतर हे केवळ युवकांचं आंदोलन न राहता बघता बघता ते समाजाचं आंदोलन झालं. असं मोठं आंदोलन माझ्या अभ्यासामध्ये भारतात यापूर्वी कधीही नाही झालं होतं. माझी चूक असेल तर ती दुरुस्त करावी. जयप्रकाश नारायणांचं आंदोलन झालं, मी होतो तेव्हा, मी पत्रकारच होतो, पण ते 3 वर्षे चाललं होतं आणि ते भारताच्या काही भागातच चाललं होतं. ते चुकीचं नाही आहे, ते त्यांच्या वेळचं बरोबर आहे. पण झुरळांसारखं मोठं आंदोलन त्या देशातल्या लोकशाहीने आणि सत्ताधाऱ्यांनी कधी बघितलेलं आहे. इट वॉज फर्स्ट टाईम इन इंडिया. जंतर मंतर, जंतर मंतर ह्याचा अर्थ इथली व्यवस्था ह्या मैदानावरून तुम्हाला चक्रवून टाकते, जादू टोना केल्यासारखं. तुम्ही कुठून आला हे पण कळत नाही आणि तुम्हाला उचललं कधी हे पण कळत नाही. ते जंतर मंतर आहे. त्या जंतर मंतरवर ही सगळी पोरं आलेली आहेत आणि तुम्ही इतिहासात थोडं डोकवा. इतिहासाची 12 पानं मागे न्या. 1, 2, 3, 4 12 पानं मागे न्या. आणि ह्या 12 वर्षाच्या काळात एक मुलींचं छोटं आंदोलन वगळता मोठं आंदोलन कधी झाले? एक वाईट गोष्ट घडली की ह्या पोरांच्या आंदोलनानंतर सरकार असं ठरवतंय, दिल्ली सरकार, की ह्या जंतर मंतरवर कुणाला जीव द्यायचं नाही पुढे. सरकारला कुणी सांगावं? आंदोलन भाषणातूनच होतं का? आंदोलन गर्दीतूनच होतं का? ज्यांना लोकशाही वाचवायची आहे ते कोणत्याही मार्गाने कसलेही आंदोलन करू शकतात. आणि शेवटचा मुद्दा, गेल्या 12 वर्षामध्ये आपल्या देशात लोकशाही होती, सांगायला निवडणुका होत होत्या, पण तो जिंकणारा एकच नेता होता. असं कसं बाबा? 12 वर्ष एकच माणूस जिंकत राहतो आणि बाकी सगळे हरत राहतं? हाऊ? इज इट फनी और इज इट टैक्टिकल? ये तो टैक्ट कौन से है और फन कौन सा है? एक ही आदमी. डेमोक्रेसी है, लेकिन आपल्या अंगावर पडणारी सावली जी होती ती एकाधिकारशाहीची होती. सगळ्या गोष्टी त्याच्या मुठीत होत्या. हे चित्र बदलण्यासाठी कुणाकडे काही मार्ग सापडत नव्हता. पोराने धाडस केलं
आणि त्यांनी सांगितलं या देशातल्या अदृश्य एकाधिकारशाहालासुद्धा आम्ही प्रश्न विचारतो. त्यांनी विचारला आणि हा एकाधिकारशाह वाटावा असा नेता रात्री अपरात्री इंस्टाग्रामवर पोरांशी बोलायला लागला त्याच्या लाईफमध्ये पहिल्यांदा. आपल्या नेत्याचे करिअर आहे की नेता कधीही परदेशात जाताना पत्रकार घेऊन जातो. हा नेता भारतात आल्यानंतर कधीही पत्रकारांशी बोलत नाही. ह्याचं जे काय आहे ते मन की बात आहे. झुरळाने व्यवस्थेला एक असा दणका दिला आणि मन की बातवरून आपला नेता तन की बातवर आला. पहिल्यांदा मन से तन तक असा एक मोठा प्रवास व्यवस्थेला करावा लागलेला आहे. ह्या सगळ्या खुणा तुम्हाला अवतीभोवती दिसतील. मला वाटतं जंतर मंतर जपून ठेवायला पाहिजे. हे मातीचं मैदान नाही आहे. 8-10 दिवसाच्या काळामध्ये क्रांतीची इतकी बीजं, ऊर्जेची इतकी बीजं ह्या मातीमध्ये रुजलेली आहेत. ती वाढतील कशी, ती फुलतील कशी आणि लोकशाहीचा हात हातात घालून जातील कसे याचा आपण विचार करावा असं मला वाटतं. धन्यवाद.